आज बघू कोण जाणार का. फटाफट बॅक कॅमेरा होऊन गेला. एवढं वेळ हॅलो. मी बोलले एवढ्या रात्रीला लाईव्हला आले, कोणी जागत नसेल असं मला वाटलं. मला झोप येत होती, पण मला ना आज लाईव्हला यायचंच होतं. हॅलो. थोडा वेळ झाला आहे, सगळे झोपलेच असते, मी जागी म्हणून मी लाईव्ह आली. ॲक्च्युली यायचंच होतं मला, 9-9:30लाच यायचं होतं, पण काम होतं. हाय मैत्री. हॅलो.
म्हणून मी म्हटलं आज जाणारच नाही कसं. आणि तसं पण खूप जणांचं पण 9-9:30ला आलं असतं का मला, म्हणजे सगळे जागे राहतात त्या टायमाला, पण मला जमलं नाही, घरातलं काम होतं त्याच्यामुळे जमलं नाही. म्हणून मग मी आता थोडा वेळ भेटला मग म्हटलं 10 मिनटं लाईव्ह जाऊ. माझा आवाज येतोय का तिकडं? हॅलो. माहिती ऐक ना, बोला ना. स्वप्नी पाटील बोला. नमस्कार उमेश. झोपले नाही का अजून? नाही ना, जागी आहे. झोप नव्हती येत. म्हणजे ॲक्च्युली ना मी आज दुपारपासून विचार करत होते की आज मी लाईव्ह जाणार असं. मग मी म्हणजे दुपारपासून विचार करत होते. मग मला घरातले काही कामं होते, बिझी होते, म्हणून मी म्हटलं नाही जाणार. आणि आता कधीची ते झोपायची गडबड, सगळ्यांची कच्ची झोप चाललेली. मग म्हटलं आता मग मला टाईम, आज मला यायचंच होतं लाईव्हला. मेसेज करा. ठीक आहे, मी मेसेज करते. उमेश हाय बाबू, बोलू बाबू. त्याच्यामुळे मग मी आता लाईव्हला आली, झोपलेली. छान डान्स करता तुम्ही मॅडम. मला डान्स नाही येत, डान्स नाही येत, मला शिकायचं आहे पण येत नाही. शिकायचं आहे पण कोण असं परिपूर्ण थोडी राहतं. मला शिकायचं आहे डान्स चांगला व्हायला एकदम. खूप सुंदर आहेस बेटा. काय करता आपण सर्विस? मी सर्विस नाही करत. मी तर माझ्या मम्मी पप्पांचं भाजीपाल्याचं दुकान आहे. म्हणजे भाजीपाल्याचं नाही, मिरची, आलं, कढीपत्ता त्याचं दुकान आहे. होलसेल आहे. म्हणजे असं म्हणजे जे छोटे मोठे स्टॉल लावतात किंवा हातगाडीवरती जे माल विकतात ना ते आमच्याकडनंच घेतात. तसं हॉटेलवाले
तर मग आमचा असा होलसेल बिझनेस आहे स्वतःचा. तर मम्मी पप्पांचंच आहे, पण मी त्यांना हेल्प करते. मी सर्विस नाही करत आणि ना कधी केली. मला एक्सपिरियन्स पण नाही. मी हे आहे, बाकी माझं कॅम्प्युटर सगळं झालं आहे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, पण हे नाही आहे. नंबर मिळेल का तुमचा? सॉरी डिअर, ते पण लाईव्हमध्ये नाही देऊ शकत आणि नंबर तर नाही मिळू शकत, म्हणजे समजून घ्या. अच्छा, मैत्री काय काम होतं तुमचं? तुम्ही बोलले नाही मला. एवढंच बोलले मेसेंजरवर मेसेज करा. तुमचं काय काम होतं ते नाही बोलले तुम्ही मला. आणि तुम्ही मला मेसेंजरवर जॉईंट आहेत का ते पण मला माहिती नाही. मी मेसेंजर ॲक्च्युली बघतच नाही. मी खरं सांगते, एखाद्या वेळी जर कधी मूड झाला सगळे मेसेंजर ओपन करून टाकते, पण मी ना वाचत ना बघत ना कोणाला रिप्लाय करत. काय बाकीला कोणती सर्विस नाही का देत? नाही, आम्ही एक पोलीस अधिकारी आहोत. हो माहिती आहे, म्हणून तुमच्याशी एवढी माहिती आहे मला. तर तुमचा डीपी बघितला ना, युनिफॉर्ममध्ये चांगला वाटतं. आणि काय सांगत होते, कोणी कंप्लेंट केली ही? थांबा हा 1 मिनटं. कोणी केली काहीतरी कमेंट, आमच्याकडून काय धोका असतो का? नाही, तुमच्याकडून तर तुम्ही तर जागे राहता म्हणून आम्ही झोपतो असं समजा. तुम्ही एवढं रात्रंदिवस पोलीसवाल्यांना मला माहिती आहे ना. अजून झोपली नाही झोपली, जागी आहे. आज लाईव्ह यायचं होतं मला, म्हणून माझी झोप पण खराब करून टाकली. म्हणजे ॲक्च्युली आज लाईव्ह मला यायचंच होतं. मी विचार केला होता, मी आज कालच ॲक्च्युली यायचं होतं, पण नाही जमलं. शरद वाघमारे हाय, हॅलो. तर नाही जमलं. आज यायचं होतं ॲक्च्युली. मी खूप म्हणजे टाईममध्ये टाईम काढून मी रील बनवते, आणि टाईममध्ये टाईम काढून मी लाईव्हला पण येते, आणि टाईममध्ये टाईम काढून मी एवढं सगळं करते. ते कसं करते ते मलाच माहिती आहे. सुप्रिया, तुम्हाला माहिती आहे का कांदे बटाटे? तुम्हाला माहिती आहे ना? एक बाई असून अशी कमेंट करतात, तर तुम्हाला लाज नाही वाटत का? हा, तुम्हाला नाही माहिती आहे का कांदे बटाटे त्यांचा भाव काय आहे? तुम्हाला माहिती असेल ना. लाज नाही वाटत का? एका बाईच्या लाईव्हवरती आले आणि त्या बाईशी तुम्ही असे प्रश्न करतात. अजून कोणती सर्व्हिस देतात तुम्ही? कोणती सर्व्हिस देतात अजून? अरे थोडी तरी लाज वाटू द्या. हां, काही लोकांना ना खूप हे असते, मस्ती असते, कोणालाही कसे कमेंट करायचे.
तर ठीक आहे, माणसं तर ठीक आहे, पण आजकाल तर माणसं किती चांगले बोलतात आणि बायका अशा बोलतात, त्यांना शोभत पण नाही. का बाईच्या नावाने आयडी खोलली, कारण तुमच्या आईबापाने तर रिअल नाव तुमचं काही ठेवलं नसेल, तुम्हाला तर तुमचं नाव काय ते माहिती नसेल, त्याच्यामुळे तुम्ही फेक आयडी बनवतात आणि फेक आयडीने कोणाला पण अशा कमेंट करतात. तू खूप गोड आहे, थँक्यू. असं होतं, दिवाची दही होते ना खरं. असे काही लोक असतात ना, काही लोक एवढे चांगले. मला आहे ना आता म्हणजे मी एवढे रील वगैरे पण बनवते, पण 90% लोक इतके चांगले आहेत ना, चांगले कमेंट करतात, क्यूट करणार, चांगलं म्हणजे चांगलीच करतात. हां, ठीक आहे की त्याला बोलतात संस्कार. कोणाचे कमेंट, कोणाला पण कमेंट करा तर चांगली करा, नाही करायची तर नका करू ना. मी काय एकदम गेलेले रील बनवते किंवा एकदम हे तर नाही बनवत ना. तुम्हाला भेटायचं आहे, तुमचं पेन आहे, तुम्ही कुठे राहता ते सांगा. जर देवाला वाटलं ना की मी तुम्हाला भेटू तर मी नक्कीच तुम्हाला भेटेन. मी भेंडी नाही विकत ताई, मी भेंडी नाही विकत. भांडी, अहो तुम्ही भांडी पण विकायचे ना, ते सर्विस हो. अच्छा, रिप्लाय मॅम. रिप्लाय तर मी सांगितलं ना, बोला ना काय रिप्लाय करू, तसं मी रिप्लाय करते. सध्या भांडींचा बिझनेस बंद आहे सुप्रिया. सध्या काय शरद वाघमारे बोलली. आता लाईव्हवर जास्त नाही बोलू शकत, पण हाय बाबू. कोण आहे? उमेश चव्हाण. हाय. मी पण काय ओळखत नाही, चष्मा घातलेला डीपी काय दिसून नाही राहिलं बरोबर. गाईज फटाफटा जे बोलायचं फटाफट बोला. मला आता लाईव्हवरती ना मी जास्त, मला ॲक्च्युली ब्लॉग करायला पण मला असंच होऊन जातं, माझं कामामध्ये जमत नाही. बोरिवली ईस्ट मॅम. ओ, बोरिवली ईस्टला कुठे राहता तुम्ही? तुम्ही राहता फटाफट बोलायला सांगते. मी पण बोरिवली मार्केटला असते. अच्छा उमेश. व्हॉट्सअप मेसेंजर, व्हॉट्सअप नाही, मेसेंजरवर मी मेसेज करत नाही. तुम्हाला जर म्हणजे मी व्हॉट्सअप नंबर तर मी देऊ नाही शकत, पण मेसेंजरवरती पण मी बोलत नाही कोणाशी. म्हणजे मी मेसेंजर ओपनच करत नाही. हाय आठवड्यात नाही एखाद्या 2 वेळा लाईव्ह येते, तेव्हा पाहिजे तर काय बोलायचं असेल तुमचे प्रश्न मांडा असं. म्हणजे कोणाला काय बोलायचं असतं, कोणी चांगलं बोलतो, कोणी वाईट बोलतो, तसं तुम्हाला काय बोलायचं ते बोलणार. टाटा पॉवरला. अच्छा, तुम्ही मला ओळखता का? कोण आहे? मी पण बोरिवलीला असते. अच्छा, सुप्रिया तुम्ही मला ओळखता का? म्हणजे तुम्ही माझ्या एवढं डिटेल दिली ना, म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि सॉरी मी असं बोलली की मुलीच्या नावाने अकाउंट वगैरे खोललं, असं
बोलली त्याच्याबद्दल, मनापासून सॉरी बोलते. हो, काटापावरला हो. हो, पण मी तुम्हाला काय माहिती, मग मला एवढं काय हे नाही आहे. आपण बोललो आहे. अच्छा, मी वाईट मुलगा नाही गं. मी कुठं बोलली तुम्ही वाईट मुलगा आहे असं? मी तर कोणालाच वाईट बोलत नाही. कोणी वाईट नसतंच, फक्त समोरच्यावरती डिपेंड असतं. समोरचा कसा राहणार, मग तसं ते लोक वाईट बनतात. मी कुठं बोलली तुम्ही वाईट आहे असं? मी बोलली का? तुम्ही पण चांगले, मी पण चांगली. भेटूया का? नाही दिया, असं नाही होऊ शकत. फटाफट फटाफट गाईज, जे बोलायचं ते फटाफट बोला. दीदी हाय, हॅलो आप्पा, हॅलो. थँक्यू. त्याच्यापेक्षा मला स्टार पाठवलं तर मला जास्त आनंद होईल. मी 30 वर्षात चालू आहे. तू मला आरतूर कर बाबू. मी 30 वर्ष चालू आहे. तू मला आरतूर कर म्हणजे अरे तुरे कर. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. पण ॲक्च्युली आहे ना, मी अरे तुरींना मी कोणाला करतच नाही. म्हणजे जे एकदम क्लोज आहे आणि आपल्यापेक्षा लहान आहे त्याला तर करते मी, पण असं मी अरे तुरी नाही करत कोणाला. कारण आपण जर रिस्पेक्ट दिली तर समोरचा रिस्पेक्ट देईल ना. त्याच्यामुळे
मॅडम प्लीज रिप्लाय. बोला ना, तुमचा रिप्लाय द्यायलाच मी बसली इथं. बोला. पण जे बोलायचं ते लवकर बोला. यू आर एक नंबर. थँक्यू. कशावरून बोलले पण ते नाही कळलं मला. लाईव्हला आले त्या म्हणून बोलले का? आता कंटाळा यायला लागला मला. खूप वेळ झाला. तू कुठून बोलते? मी घरातनं बोलते. भाय आय होतो बोललो. काय समजलं नाही मला. शरद वाघमारे. नाही समजलं. अच्छा. असं आहे का? ठीक आहे. तुम्ही प्रेम करता माझ्यावर. हा लफडा झाला इकडं. माझ्यावर माझी आई प्रेम करते, माझी बहीण प्रेम करते. भेटच बोलले. सॉरी. ओके ओके, काय बात नाही. भाऊ प्रेम करतो. काका काकी मामा मामी. माझा मुलगा प्रेम करतो माझ्यावर. मला एक मुलगा आहे एवढा मोठा, आणि तुम्ही मला असं बोलताय. एवढे सगळे लोक आहेत मला प्रेम करणारे, तर मग कसं चालेल? अजून माझा मुलगा आहे. अजून 2-5 वर्षामध्ये माझा मुलगाच नवरदेव दिसेल, माहिती आहे का? आताच दिसतो त्याच्या हाईट बॉडीने. तर मी पण आप्पा शिट्टी. हॅलो, छान दिसता तुम्ही. काय करणार, तुम्ही पण छान दिसता.
काय करू, तो खूप गोड आहे. काय करू, पण तुम्ही पण खूप गोड आहे. पण असं नाही आहे, माझ्यावर प्रेम करणारे ऑलरेडी भरपूर आहेत. माझ्या घरातले आहेत, माझी पूर्ण फॅमिली आहे. मेन सगळ्यात मोठी बात तर माझा मुलगा आहे. एवढे लोक आहेत. एवढे लोकांनी पूर्ण मनामध्ये जागा फिट करून घेतली आहे. तिकडे तुम्हाला कुठे बसवू मी, अशी बात आहे. नाही झोपली नाही अजून. तुमची इच्छा माझं प्रेम आहे नाही. अरे बापरे भाऊ, असं नको बोलू रे दादा, असं नको बोलू. कॉल नाही करत मी कोणाला. सॉरी भाऊ, कॉल करत नाही. आणि ना कॉलवर म्हणजे ना मेसेंजर ना कॉल, काय नाही. मी ओनली व्हिडिओ टाकते, व्हिडिओ बनवते आणि कधीतरी लाईव्ह येते त्याच्यामधनं. कारण ती भरपूर 1-2 वेळा आली, त्याच्यानंतर मला कमेंट यायला लागल्या की लाईव्हला या. मग कसं राहतं की जे आपण एवढे व्हिडिओ बनवतो, जे आपले एवढे फॅन फॉलोवर आहे, त्यांना जर आपल्याशी काही बोलायचं असेल किंवा त्यांचे मत काय मांडायचे असतील, त्याच्यासाठी मी लाईव्हला येते, दुसरं काहीही नाही. आणि नको देऊ भाऊ. आई मी आहे. आई मी आहे. विष्णू सोनी, हेलो जी, हेलो विष्णू. रेखा पाटील, हॅलो रेखा, कशा आहे तुम्ही? खूप पाण्याची मला तहान लागून गेली. 1 तास होत आला ना. मी मस्त, मी पण मस्त तुमच्या आशीर्वादाने.
क्या हुआ जी? कुछ नहीं हुआ. रेखा पाटील झोपले नाही का? नाही हो, आज ना झोपच नव्हती येत मला. आणि मला ना आज लाईव्ह यायचंच होतं. आता ना मी हसू की रडू असं वाटायला लागलंय मला. खरंच सांगते. हिंदी में बात करिए. आप हिंदी में बात करिए, मैं आपसे हिंदी में ही बात करूँगी. क्योंकि ना यहाँ पे कैसा मराठी भी लोग हैं ना, तो उनके साथ मुझे मराठी में बात करना पड़ता है. जो हिंदी में बात करता है मैं उसके साथ हिंदी में बात करती हूँ. ऐसा बात है. अगर अभी आप हिंदी में बात करोगे तो मैं आपको जवाब हिंदी में ही दूंगी. अगर आप मराठी में बात करोगे मराठी में दूंगी. आप गुजराती में बात करोगे वो गुजराती में दूंगी. व्हिडिओमध्ये छान दिसता तुम्ही. आप कहाँ रहती हो? मैं मुंबई में रहती हूँ. आप कहाँ रहते हो? मस्त आहेत. रेखा पाटील. अच्छा, तुम्हाला नाही का? लाज नाही वाटत असं बोलायला? थोडी तरी लाज. मुलीच्या नावाने आयडी खोलतात, ती मुलगीच आहे, पण असे डायरेक्ट कमेंट करतात एकदम निर्लज्जासारखे. हा, तर आमच्यासारखं तुला येणार पण नाही. ठीक आहे. याच्यावरच दिसतं की तुमच्या घरातलं काय संस्कार आहे, काय तुम्ही बोलतात. लाज नाही वाटत? हां, एखाद्या मुलीचं नावाने अकाउंट खोलतं. हे फेक आयडी वाल्यांचे काम आहे ते सगळे, मला माहिती आहे. कारण बाई कधी बोलणार नाही. एखादी एकदमच गेलेली असेल, तिचं सांगू नाही शकत, जशी तुमच्यासारखी. मॅडम रिप्लाय नाही केला. बोला, काय रिप्लाय करू? पहिली बात मी एक सांगून देऊ, जे इथे ना निगेटिव्ह कमेंट करतायत त्यांना मी सांगते की मी निगेटिव्ह कमेंटचा रिप्लाय नाही करत. ठीक आहे. जे पॉझिटिव्ह कमेंट आहेत ना, जे मला ठीक वाटतात, मी त्याच कमेंटचा रिप्लाय करते. ठीक आहे. हां, आणि बाकीचे जे निगेटिव्ह जे कमेंटवाले आहेत ना, तर तुम्ही तुमच्या आई बहिणीशी ह्या गोष्टी शेअर करू शकता. आई बहिणीचा पण तुमचा पत्ता असेल का नाही काय माहिती, म्हणून दुसऱ्यांच्या आई बहिणीला असे कमेंट करतात. रेखा, तुम्हाला तर काही बोलू पण नहीं शकत मी. विष्णु, छत्तीसगढ़ राज्य से बिलासपुर शहर में वहाँ से हूँ जी. मुंबई में गोरेगांव में रहता हूँ. ओके जी, ठीक है. मेसेज केला होता मेसेजवर.
मी आता लाईव्हवर आहे ना, मग मी कसं मेसेज करणार, मग इथे बॅक होऊन जातो. त्याच्यामुळे मी पहिले आता हे लाईव्हच हे करणार. आणि तसं पण मी ना मेसेंजरवरती मी बोलतच नाही डिअर. मेसेंजरवर मला म्हणजे त्याचा असतो पण टाइम, पण एवढं ते मेसेंजरमध्ये एवढा कचरा, एवढी मोठी लिस्ट आहे ना. मी तुम्हाला खरं सांगते, मी अजून मेसेज ओपन सुद्धा केले नाही भरपूर जणांचे. पाऊस पण पडायला लागला. बाहेर पाऊस पडतोय, घरात गरम होतं. चांगला मेसेज होता. नाही, मी तुम्हाला नाही बोलली. हे 1-2 जण बाकीचे दुसरे आहेत ना, त्यांना मी बोलली. म्हणजे एक लेडीजच्या नावाने अकाउंट आहे, ओके. आणि मग ती भंकस करून राहिली, म्हणजे काहीतरी वाईट बोलते. तर मग मला त्यांना बोलायचं होतं, तर मग मी त्यांना बोलत होते, तुम्हाला नाही बोलली. स्टार नाही पाठवला पण कोणी, एवढे लोक मेसेंजरवर आहे. शरद वाघमारे, मला स्टार पाठवून द्या. आणि कोणी विष्णूजी स्टार भेज दीजिए ना. अजून कोणी उमेश, स्टार पाठवा ना. आता पर्यंत किती घेतलेस ते, जेवढे तुझ्या आईने नाही घेतलेत ना तेवढे घेतलेत मी. ठीक आहे, भेटलं ना तुला उत्तर. तुझ्या आईने पण जेवढे घेतले ना तेवढे मी घेतलेले. आपसे मुंबई में कहाँ मुलाकात होगी जी. मुलाकात का तो बोल नहीं सकते, पर अगर मालिक ने चाहा तो हम जरूर मिलेंगे. एक भेट होईल का मॅडम? होईल. बोलली ना मी तुम्हाला, जो देवाची इच्छा असेल ना, देवाची इच्छा असते तर 7 समंदर पारवाला माणूस भेटून जातो. मग आपण तर काय इथेच आहे. नाही, तुझी आई आहे. तुला नाही माहिती का, तुझी आई आहे. तसे उलटे सर्व धंदे करून तर तुझ्यासारखी काढली तिने. तुला नाही माहिती का? आता माहिती पडलं ना. कशाला लाईव्ह मध्ये खाली फुकट इज्जतचा कचरा करते? जा ना गपचूप. हा, स्वतःच्या इज्जतचा कचरा करते तू इथे थांबून. माझं तर काही जात नाहीये. अरे माझं तर तोंड एवढं हे आहे ना. तुझी आई तशीच आहे, त्या उलट्या सीध्या धंद्याचीच तू आहेस, म्हणून तू अशी झालीये. कळलं? म्हणून दुसऱ्या बायकांना, दुसऱ्या पोरींना तू असं बोलते. तुला लाज नाही वाटत का ग? तू असशील ना म्हणून तू बोलते. मी तर उगाच तुझ्या आईवर गेली. तू स्वतःच असशील तशी, म्हणून तुला दुसरे पण तसेच दिसत आहे. चांगली बाई राहिली असती ना तर चांगलीच वाटली असती आणि तू चांगलीच कमेंट केले असते. पण तू वाईट आहेस म्हणून तू दुसऱ्यांना असे कमेंट करते. तुझ्या कमेंटने तर मला काही फरक नाही पडणार आहे बाई. कळलं? तुझ्या कमेंटनी, कारण कुत्रे भोकल्याने मला काही फरक पडत नाही. ठीक आहे, तुला जेवढं भुकायचं तू भूक. माझ्यात भरपूर दम आहे तुला उत्तर द्यायसाठी. मला तोंड तर एवढं फुकट आहे ना, एवढं म्हणजे वळवळ करतच राहतं ते. फक्त तू कोणी बोलायला पाहिजे समोरून. बरी तू आज भेटून गेली मला. आता तर 4 वाजतापर्यंत लाईव्ह राहून तुला घोडे लावते. आपसे मुंबई में कहाँ मुलाकात होगी?
कहाँ होगी पता नहीं, पर अगर भगवान ने चाहा तो जरूर होगी. एक भेट होईल का मॅडम? मी बोलली ना तुम्हाला, मगाशी पण बोलली, आता पण बोलते. देव असेल नशिबात भेट नसतं ना, माणूस कुठेही असू दे, कुठल्याही कोपऱ्यात तरी भेट होते. मी भेटणार तर, पण तुम्ही ओळखणार का मला? वॉचिंग. काय झालं मॅम? काय नाही. अरे ही ना एक लेडी आहे आणि एवढे वाईट कमेंट करते ती, लेडीज असून. फेक आयडी आहे का लेडीज आहे ते नाही माहिती, पण असतं ना काहीतरी आईबापाचे काळे धंदे असतात ना, त्याचे असे पोरं होतात. तो खूप चांगली आहे बाबा. तुम्ही पण खूप चांगले. हो नक्की. हा कारण ती लेडीज असून ती एवढं वाईट बोलून राहिली, एवढं वाईट बोलून राहिली. तर मला तर काय नाही, तिच्या बोलल्याने ना मी पिघळत आहे, ना मी वाढत आहे, ना मी बढत आहे, काय नाही होत आहे. पण ती खाली फुकट माझं तोंडात ना ऐकून ती स्वतःच्या इज्जतचा कचरा करते ना. माझं तर काय नाही, मला तर कमेंट येतच राहतात. ती बात मला काय नाही वाटलं. पहिले ना माहिती, मी एकदा ना मी एक असाच म्हणजे फोटो ठेवला होता. तर मग त्या फोटोवर बाळू बाचकर, त्या फोटोवरती मला ना अशा कमेंट आलेल्या ना, मी अक्षरशः मला ना रडायला यायला लागलं. एवढ्या कमेंट मला इतकं म्हणजे वाईट वाटलं ना. म्हणजे चांगले कमेंट करतात त्याचं काही नाही वाटलं मला, ठीक आहे, पण जे वाईट कमेंट करतात मला एवढं रडायला आलं ना. मी दुसऱ्या दिवशी त्यांचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला. आणि मग नंतर एकदा झालं, मग नंतर मला ना असं वाटायला लागलं की नाही बाबा, आपण जर कुठेतरी आपण पुढे जातोय ना, त्याच्यामुळे लोक जे वाईट कमेंट करणारे आहेत ना, त्यांना दुसरं काही कामधंदे नसतात, त्याच्यामुळे ते असे कमेंट करत राहतात. त्यांच्या आई बहिणीला, त्यांच्या बापाला नाही करत ते असे कमेंट. झोप नाही येते का? नाही येत नाही त्याची. मी काय विचार केलेला माहिती आहे, मी 10 मिनिटं लाईव्ह जाईल आणि झोपून जाईल. आता मला 1 तास झाला बरोबर लाईव्हला येऊन, आणि ही अशी एक बाई मध्ये आली, तिने माझा पुरा मूड खराब केला आणि माझी पुरी झोप उडून दिली. नका विचार नका करू असा लोकांचा. हा ते तर आहे, पण आपल्यासारख्याला बोललेलं पण सहन होत नाही ना कोणाचं, ही पण बात आहे ना. असं आपण आणि का कोणाचं ऐकून घ्यायचं? आपण का त्यांच्या घरी जातो का खायला? मी व्हिडिओ बनवते, माझा मोबाईल, माझं रिचार्ज, मी व्हिडिओ बनवते. तर तुम्हाला बघायचं बघा, नाही बघायचं स्किप करा, पण कोणाला वाईट कमेंट नका करू. आणि वरून तू एक लेडीज असून दुसऱ्या लेडीजशी अशी बोलते, मग काय बोलणार? तुम्ही ग्रेड आहे, थँक्यू. तुमच्यासारखे लोक सपोर्ट करतात ना, त्याच्यामुळेच मी ग्रेड होऊन जाते. तू नाराज होते बाबू? नाही, मी नाही नाराज होते. तुम्ही मला बाबू काय म्हणताय? गाइस कोणी मला स्टारने पाठवलं. क्या हुआ? कुछ नहीं डियर, ऐसा ही थोड़ा बहुत होते रहता है.
जब तक दाल में तड़का ना मारे तो दाल खाने कैसा अच्छा लगेगी। इसके लिए थोड़ा तड़का मार रहे थे। कुछ लोग आ जाते बीच बीच में तड़का मारने के लिए, तो उनको तड़के का जवाब है ना मिर्ची लगा के देना पड़ता है। क्या हुआ आपको? कुछ नहीं हुआ। भूक भूक किती भूक आहे भूक। नाही तुझं अकाउंट हॅक केलं ना तर माझं नाव बदलून ठेव फक्त। ओपन चॅलेंज आहे, ओपन नाही अकाउंट मी बंद केलं ना तर माझं नाव बदलून ठेव फक्त। मी पण दिसते तशी नाही आहे। मी कोणाच्या रस्त्याला मी जात नाही, मी माझ्या कामाशी मतलब ठेवते आणि कोणी माझ्या रस्त्याला गेले ना मी त्याला सोडत पण नाही। मेसेंजरवर मेसेज केला आहे, एकदा रिप्लाय करा मॅडम। ठीक आहे मी बघते। मी तसं तर कोणाचे मेसेज बघत नाही, तुम्ही मला एवढी रिक्वेस्ट केली बघतात। आप बात तो करिए जी, आप बात तो करिए, कुछ टॉपिक तो बोलिए। ते उद्या कळेल ना, उद्या कळेल बोलली ना। मी काय खाली फुकट फालतू भुकत नाही, मी करून दाखवते। नाही अकाउंट तुझं हॅक झालं ना तर माझं नाव बदल फक्त शरद। आता हे जेवढे पोरांना सगळ्यांना सांगितलं तुला मेसेज करायला। लई उतावळी झाली आहे ना तू, सगळ्यांना सांगेल तुला मेसेज करायला। तुझ्या बापाचं नाव आहे ते। तुला चालेल ना? बस झालं। चलो गाइस, अभी हम जाते हैं सोने के लिए। गुड नाइट, टेक केयर, बाय। आता आजची लाईव्ह इथे संपली। आता मी जाते झोपायला। तुम्हाला काय बोलायचंय? तुझ्या बापासोबत, तुझा बापा झालाय कधीचा इंतजार करतोय। चलिए विष्णू जी गुड नाईट। अजून कोण आहे? शरद गुड नाईट आणि उमेश गुड नाईट, बाळू बाचकर गुड नाईट। गुड नाईट डिअर।
अभी हम जा रहे सोने, ठीक है। इतकं म्हणजे दिमाग गरम झालेला आहे ना, पण हे अकाउंट हे बंद करीन म्हणजे करीन मी. तुझ्या बापा आलाय ना इकडे, तर तुझ्या बापाला सांगितलंय तुझ्या पोरीला गुड नाईट बोलायला. पण सॉरी, तो तुझ्या आई बरोबर असेल का दुसऱ्या कोणत्या बरोबर असेल काय माहिती. शुभरात्री जी, गुड नाईट विष्णूजी. खूप वेळ झालाय, सकाळी तर प्रेमचा क्लास पण आहे. काय करू काही समजतच नाही, दिमाग काम नहीं करत माझा. कल मेरे बेटे का ट्यूशन भी है सुबह में, और मैं अभी तक जाग रही हूँ. अभी कभी उठूँगी, मेरे को टेंशन आ गया, अभी नींद भी नहीं होएगा मेरा. गुड नाईट मॅडम, गुड नाईट शरद. एक मिनिट हा, आता ना मी चालू लाईव्ह मध्ये मी काय सूरज चालू लाईव्ह मध्ये मी आता बघते मेसेज तुमचा. ओके, काय मेसेज आहे. प्लीज काहीतरी बोला. हॅलो बोलली बघा. आप फिर भी कब ऑनलाइन आओगी जी. मैं आते रहती हूँ ऐसा बीच बीच में, जैसे कि वीडियो ब्लॉग डालती हूँ ना, तो मैं ना मैसेंजर पर मैं किसी से बात नहीं करती हूँ, तो आ जाती हूँ लाइव, आ जाती हूँ. तो क्योंकि मैं तुला खूप सुख देईन बाबू. एक सांगू का मी उमेश तुम्हाला, मला ना ॲक्च्युली लग्न करून कोणाचं भलं झालंय तर माझं होणार आहे. आणि माझं लग्न झालं आहे ऑलरेडी, मला एक मुलगा पण आहे, हे माहिती आहे तुम्हाला. मला एक मुलगा आहे. आता 2-5 वर्षांनी, 2-5 नाही थोडं जास्त, पण आता माझं मुलाचं लग्न होईल, माझं थोडी ना होणार. अशी बात आहे डिअर. तसं पण मला काही लग्न बघणं करायची काही इच्छा नाही आहे. कळलं तुम्हाला. अशी बात आहे. तुम्हाला माहिती नाही आहे का. फटाफट बोला, माझ्याकडे टाइम नाही जास्त. विष्णु अभी मैं कभी आओगे ऐसा बोल रहे हो ना. अभी जब आप बोलो तब मैं आ जाऊँ, जब बोलोगे तब आ जाऊंगी. आप बोलेगे कल आओ तो मैं कल आ जाऊंगी फिर से लाइव में. अगर आप बोलोगे परसों आओ तो हम परसों आ जाऊंगी.
मेसेंजरवर काय मेसेज असतो काय माहिती. काय हे बघू द्या तर, मला कळत नाही काय. अरे मला वाटलं की स्टार भेजो ना, फिर मी तुला खूप सुख देईन. सगळं बरोबर आहे, पण काय करू मी आता. स्टार नाही पाठवलं डिअर कोणी मला अजून. काहीतरी बोला मॅम. मी तुमचाच ॲक्च्युली मेसेज बघायला जात होती, पण तेवढं ते ना हे ते बॅक होऊन गेली ना. चालेल, चालून जाईल. अरे बापरे, असं काय चालेल, असं नाही चालत. ॲक्च्युली नाही लग्न वगैरे बोलतात ना, मला असं वाटतं ना की चला गाईज, तुम्ही पण झोपा, मी पण झोपायला जाते आता. शुभरात्री. रात्र कसली आता, 4 वाजले. गुड मॉर्निंग झालंय. काय बोलू, बोला काय बोलू. स्टार पाठवून द्या कोणी. जाताना रिप्लाय देऊन जा प्लीज. तुम्ही बोला, मी रिप्लाय देऊ. तुम्ही बोलतात की भेटायचं, तर मी कशी भेटू तुम्हीच सांगा मला. आता मी नाही बोलत, तुम्हीच सांगून द्या मला कसं भेटणार माणूस. बघू तू मला आवडते. बोला कसं भेटणार सांगा तुम्ही मला. चला बाय गाईज, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. एवढं मला आता कंटाळा आलाय ना, असं वाटत पण नाही की झोप लागणार. डोळ्यात आहे झोप, पण असं वाटत नाही की झोप लागणार मला.
ठीक आहे, टाइम असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन ना. हे एवढं आता भेटायपेक्षा कमी आहे का? एवढं आमने सामने बोलणं झालं. चला गाईच, मी आता काय ग बाबू, ऐक ना बाबू. ॲक्च्युली काय बात आहे माहिती, बात माझ्या एकटीची नाही, बात माझ्या मुलाची, माझ्या घरच्यांची. त्यांना पण तो विचारायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे. हॅलो, गुड मॉर्निंग. समोर बघायला आवडेल ना मॅम? अच्छा, बोल ना, बोल ना. काय बोलू? किती अर्ध लिहून पाठव. क्या हो जी. नवीन आला आहे का तुला कॉल करायला? कॉल मी म्हणे. हां, जाता जाता आता उगवला म्हणे कॉल मी. कॉल नहीं करते हैं भाई साहब हम किसको, हम कॉल नहीं करते भाई साहब. खूप आवडतेस, काय करू? ठीक है. कौन है? हाँ, शाहिद अंसारी भाई. हम कॉल नहीं करते, हम ऐसा ही लाइव में ही बात करते हैं, आमने सामने जो बोलना है बोलो. कॉल नहीं करते, मैसेज नहीं करते हम. कॉल मैसेज हम लोग नहीं करते, हम ना ऐसा ही लाइव में ही बात करते हैं. झोप, काय झालं पिल्लू? झोप ना, काय झालं? मच्छर चावतोय का? गुड नाईट लावू? आज गुड नाईट नाही लावलेलं आहे. काय झालं? असा झोप ना सरळ, तिकडे पाय करून झोपतो. तूच एक बाकी राहिलेला भाऊ बोलायचं असं.
बाकी सगळं बोलून झालं, तू एक राहिला तर तू आला आणि आता बोलला. चला गाईज, आता जास्त होतंय. जर आता कोणाला काय बोलायचं असेल हा, तर मला अजून असं वाटलं अजून जास्त वाला निघाला अजून. कधी पण मला बोला, तुमची एक भेट मी एक नक्की बोलू. मी कुठं बोलले तुम्ही वाईट आहे असं? पाणी पण संपून गेलं बोलून. पाणी पण संपून गेलं. चला आता बाय. हा, गुड नाईट. चला बाय. खूप वेळ झाला आहे, थोडं 2 तास झोपायला भेटेल, जास्त नाही भेटणार. उद्या बघेल, ट्राय करेन लाईव्ह आली तर. ठीक आहे. ओके, बाय गाईज, टेक केअर, गुड नाईट.